अहिल्यानगरमध्ये स्थानिक नागरिकांच्या आरोग्यविषयक जाणीवेत वाढ व्हावी या उदात्त हेतूने आज माजी सैनिक मनसुख वाबळे आणि समाजसेविका शालिनी वाबळे यांच्या वतीने मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। गुलमोहर रोड परिसरातील आम्रपाली मंगल कार्यालय या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन बालरोग तज्ञ डॉक्टर रामदास बांगर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी डॉक्टर राहुल पंडित, डॉक्टर अतुल खालकर, डॉक्टर अरविंद अंचवले, नेत्रतज्ञ डॉक्टर प्रफुल्ल चौधरी, डॉक्टर अमित करडे, माजी सैनिक मनसुख वाबळे, समाजसेविका शालिनी वाबळे, सागर वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते। शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, हाडांची घनता, दृष्टी आणि वजन तपासणी या विविध चाचण्या मोफत करण्यात आल्या। तब्बल 350हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। यावेळी बोलताना मनसुख वाबळे म्हणाले की सामाजिक बांधिलकी म्हणून हे शिबिर आयोजित केलंय। लोकांना आरोग्याबाबत जागरूक करण्याचा आमचा प्रयत्न आहे। शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि डॉक्टरांचा मोठा सहभाग लाभला। यावेळी भारतीय माजी सैनिक संघटना, प्रहार माजी सैनिक संघटना, त्रिदल माजी सैनिक संघटना, जय हिंद सैनिक फाउंडेशन अहमदनगर तसेच नवीन वेटरन्स संघटना, अहिल्यानगर नौसेना वेटरन्स ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 3 मधून आज आपण विनामूल्य आरोग्य शिबिर आयोजित करत आहे वाबळे कुटुंबातर्फे आणि ह्या प्रभागाकरता आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण हा कॅम्प ऑर्गनाईज केला आहे। याच्यामध्ये सर्व तज्ञ डॉक्टर्सना बोलवलेले आहेत आपण। याच्यामध्ये सर्व स्पेशलायझेशनचे प्रत्येक आजाराच्या दृष्टिकोनातून सर्व वयोगटातील सर्व नागरिकांकरता आपण कॉल केलं होतं, आवाहन केलं होतं आणि त्या निमित्ताने सर्वांनी उपस्थिती दाखवलेली खूप चांगला प्रतिसाद आहे। आणि वयोवृद्ध लोक आहेत, सिनियर आहेत, मध्यस्थी आहेत, काही लेडीज आहेत किंवा मुलं आहेत, हे सर्वांच्या दृष्टिकोनातून एक त्यांना खूप चांगली संधी मिळालेली आहे आणि लोक मोठ्या चांगल्या उत्साहाने रिस्पॉन्स देतात आणि त्या पद्धतीने त्यांचे जे काही चेकअप होईल त्यांना बऱ्याचशा गोष्टी सर्व आपण फ्री फॅसिलिटीज ठेवलेल्या आहेत आणि हीच फॅसिलिटी जर त्यांना जर कुठल्या जर हॉस्पिटलमधून घ्यायचं असेल तर 2,500 ते 3,000चा खर्च असतो। तो खर्च आपण विनामूल्य त्यांच्यासाठी आपण आयोजित केलेला आहे आणि स्पेशली लेडीज या दृष्टिकोनातून सुद्धा स्त्रीरोग तज्ञसुद्धा ठेवलेले आपण, अस्थिरोग तज्ञ ठेवलेले आहेत, परत पोटाच्या आजाराच्या दृष्टिकोनातून ठेवलेले आहेत, नेत्राच्या दृष्टिकोनातून ठेवलेले आहेत आणि सगळे नामांकित शहराचे डॉक्टर्स आज आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांनी स्वइच्छाने सर्व गोष्टी आम्हाला सेवा दिलेली आहे। आणि हा ज्या शहराच्या मध्यभागी जे मंगल कार्यालय आहे, आम्रपाली मंगल कार्यालय, या मंगल कार्यालयामध्ये आपण हे सर्व अरेंजमेंट केलेली आहे। खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला जागा पण मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं काय झालं का लोकांचा रिस्पॉन्स आणि त्यांना जी सेवा देण्याची संधी आम्हाला मिळाली, आम्हाला सुद्धा त्यातून समाधान आहे। वाबळे कुटुंबातर्फे आम्ही सर्वांचे त्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो। असेच आम्ही वाबळे कुटुंबातर्फे नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। ब्लड डोनेशन कॅम्प केले असं, अग्निवीर म्हणून जी भरतीसाठी मुलं ग्रामीण भागातून येतात त्यांनासुद्धा सुखसोयी, जेवणाची सोयी किंवा असे बऱ्याचशा सुविधा द्यायचे प्रयत्न करतो। त्या शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांना भरतीचे मार्गदर्शन देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही सहकार्य करत असतो। आणि मी एक सैनिक असल्या कारणाने बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या मुलांना सैनिक पेशामध्ये जाण्याचा उत्सुकता असते, तर त्यांना एक अकॅडमीच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि त्या मार्गदर्शनमधून सुद्धा त्यांना बऱ्याचशा गोष्टीचा लाभ होत असतो। आणि असे माझं गन शॉप आहे, गन शॉपच्या दृष्टिकोनातून सुद्धा, वेपन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही बऱ्याचशा लोकांना त्यातले शस्त्राचं महत्त्व आणि शस्त्राचे परवाने मिळवण्यासाठी जे काही समस्या येतात त्या समस्येमध्ये सुद्धा आम्ही त्यांना सहकार्य करत असतो। सुरक्षा गार्ड म्हणून माझा एक उपक्रम आहे, त्या सुरक्षा गार्डच्या माध्यमातून आज शहराभोवती माझे बरेचसे सुरक्षा गार्ड काम करतात, जिल्ह्याभोवती पूर्ण काम करतात, राज्यभरमध्ये काम करतात आणि त्यांना त्यानिमित्ताने सुद्धा एक नोकरीची संधी देते आमच्यातर्फे। ते एक मोठा उपक्रम आहे तो पण। जो आपण आरोग्यविषयी जे उपक्रम राबवलेला आहे ना, तो चांगल्या पद्धतीने आपल्याला चांगल्या रिस्पॉन्स दिलेला आहे। अगदी डोळे नेत्र तपासणी म्हणा, पोटाचं म्हणा किंवा मग हाडांची तपासणी म्हणा, भरपूर लोकांनी खूप समाधान वाटतं की आपण जो उपक्रम राबवला त्याबद्दल सगळ्यांनी आपल्याला साथ दिली आणि सगळ्यांनी आपापली तपासणी करण्यासाठी हे आलेले आहे। खूप बरं वाटतं की आपण जे राबवलं ते अगदी एक नंबरमध्ये चांगलं झालं असं वाटतं
आणि अजूनही बी म्हणजे आपलं शिक्षण 11 साडे 11 2 वाजेपर्यंत आहे आणि 2 वाजेपर्यंत भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळणार आहे आणि बरं वाटतं की वयोवृद्ध लोक येतात, आपापली छोट्या मोठ्या गुरुगुरी असतात, ते तपासून खूप छान वाटतं. आणि असंच आमचं कंटिन्यू हे कार्यक्रम चालू असतात. मागील 5 वर्षामध्ये पण आम्ही असं शिबिर घेतलं होतं आणि पण चांगला प्रतिसाद, आजही आम्हाला खूप चांगला प्रतिसाद. मी माजी सैनिक शिवाजी सुखदेव वेताळ, मुक्काम पोस्ट मिरी, तालुका पाथर्डी. आज ऐतिहासिक अहिल्यानगर शहरामध्ये माननीय माजी सैनिक वाबळे सर यांनी जे अहिल्यानगरमध्ये महाआरोग्य शिबिर भरवले आहे त्याबद्दल प्रथमतः मी माजी सैनिक सर्व संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानतो व अभिनंदन करतो. आज त्यांनी जो आरोग्य क्षेत्रामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे प्रत्येक विभागांना आमंत्रण देऊन गोरगरिबांची सेवा करण्याची त्यांना ही संधी मिळालेली आहे. त्यामध्ये हस्तिरोग तज्ज्ञ असो किंवा पोटाचे आजार असो किंवा नेत्र असो किंवा मेडिसिन असो किंवा याच्या संगती जर नेत्र तपासणं डोळे जर आपण मोतीबिंदू निघले तर ते मोतीबिंदू पण सुद्धा ते फ्री ऑफ चार्ज करणार आहे. त्याच्यानंतर ज्या रुग्णांना चष्म्याचा नंबर असतील ते चष्म्याचं सुद्धा वाटप या शिबिरामध्ये करणार आहे. मी अहिल्यानगर शहराचे माजी सैनिकांच्या वतीने मी त्यांचं ह्या शिबिर राबवल्याबद्दल सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील कार्यास शुभेच्छा देतो. जय हिंद. राहणार गुलमोहर रोड, अहिल्यानगर. श्री वाबळे साहेब आणि सौ वाबळे मॅडम यांनी आरोग्य शिबिर सर्व लोकांसाठी मोफत आयोजित केलं आहे आम्रपाली येथे. त्यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि लोकांना ज्या ज्या आरोग्याच्या तक्रारी आहेत त्या निवारण केल्या जातील मी अशी पूर्ण आशा करतो आणि त्यांच्या हातून असंच समाजकार्य वेळच्या वेळी होत राहावं आणि चांगल्या लोकांनी त्याचा फायदा उठवावा की ज्यामुळे आपल्या बी आरोग्यात सुधारणा होईल. मी वार्ड क्रमांक 3मध्ये राहते. वावळेताईने हे सेवा केली, खूप चांगली तपासणी दिली, खूप चांगलं तपासलं आणि आम्हाला त्याचं समाधान लाभलं त्याचं करून, तपासणी करून. आणि खूप व्यवस्था छान आहे, पद्धतशीर आहे, सिस्टमॅटिक आहे, काही गोंधळ नाही, काही नाही. पुष्कळ लोक आहेत, भरपूर लोक आहेत तरी गोंधळ नाही आहे आणि त्यांची सिस्टीम पण खूप चांगली केली आहे. माझं नाव मंजिरी कुलकर्णी. मी आत्ता या महाशिबिरमध्ये आलेली आहे, आरोग्य महाशिबिरमध्ये. या शालिनीताई वाबळे या समाजसेवामध्ये अधिक पुढे असतात. त्यांना असं वाटतं की प्रत्येक आपल्या प्रभागाला जास्तीत जास्त आपण सेवा द्यावी, त्या हेतूने त्यांनी हे शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे आणि सगळ्या प्रकारचे स्पेशालिस्ट आलेले आहे. ज्यांना डोळ्यांची गरज असते, डोळ्यांसाठी नंबर लावावे लागतात, त्यांना इथे कमी वेळामध्ये त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी इथे सांगितलेल्या आहे. त्याचप्रमाणे पंडित डॉक्टर अंचवले आणि स्त्रीरोगतज्ञ अशा खानवलकर अशा अनेक प्रकारचे डॉक्टर आलेत आणि लोक या संधीचा फायदा घेत आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.